महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खड्डे, कोंडी अन कंटेनरचा विळखा, खोपटा मार्गावर उरणकरांचा जीव टांगणीला। एक पूल 1.5 वर्षांपासून अपूर्ण, दुसऱ्यावर वाहतुकीचा ताण। सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8 जड वाहनांना निर्बंधाची नागरिकांची मागणी। उरण पूर्व विभागातील कोपरोली खोपटा मार्गावर वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत। JNPA बंदरावरील मालाचे आयात निर्यात तसेच परिसरातील उद्योगांमुळे या मार्गावर दिवस रात्र कंटेनर व जड वाहनांची मोठी वर्दळ असते। त्याच मार्गावरून चाकरमानी, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करीत असल्याने सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत आहे। सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8 या गर्दीच्या वेळेत तर परिस्थिती अधिकच बिकट होते। कधीकधी नागरिकांना 2-3 तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते। कामावर जाणारे कर्मचारी उशिरा पोहोचतात। विद्यार्थ्यांना शाळा व परीक्षेला वेळेत पोहोचण्याची कसरत करावी लागते, तर सायंकाळी शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांना उशिरापर्यंत प्रवास करावा लागतो। एक पूल अपूर्ण, दुसऱ्यावर वाहतुकीचा भार। खोपटा येथे 2 पूल असतानाही एका पुलाचे काम 1.5 वर्षांपासून अपूर्ण असल्याने उपलब्ध असलेल्या दुसऱ्या पुलावरच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे। त्यामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। एक पूल अपूर्ण, दुसऱ्यावर ताण आणि त्यात कंटेनरची सततची वाहतूक, मग कोंडी होणार नाही तर काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? खोपटा पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे। मोठमोठे खड्डे, पावसाचे साचलेले पाणी आणि त्यातून सुरू असलेली वाहतूक, त्यामुळे दुचाकी, रिक्षा, बस आणि इतर वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी आणखीन वाढत आहे। याच खड्ड्यांमुळे अपघातांचाही धोका वाढला असून यापूर्वी जड वाहनांमुळे झालेल्या या अपघातात अनेक कुटुंबांनी आपली जवळची व्यक्ती गमावल्याची नागरिकांची भावना आहे। जड वाहनांना गर्दीच्या वेळेत निर्बंध का नाही? JNPAची माल वाहतूक आणि उद्योगांचे महत्त्व मान्य असले तरी सामान्य नागरिकांच्या जीवापेक्षा वाहतूक महत्त्वाची आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8 वेळी कंटेनर व जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध घालावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। उर्वरित वेळेत जड वाहनांची वाहतूक नियोजनबद्ध पद्धतीने सुरू ठेवता येईल। प्रशासनाला नागरिकांचा थेट सवाल। कोपरोली खोपटा मार्गाची ही समस्या केवळ वाहतूक कोंडीची नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि जीवनाशी निगडीत प्रश्न बनला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील प्रशासन, संबंधित स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे। अपूर्ण पूल तातडीने पूर्ण करा, खड्डेमय रस्ता दुरुस्त करा, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करा आणि जड वाहनांसाठी शिस्तबद्ध वाहतूक नियोजन करा, अशी नागरिकांची मागणी आहे। आणखीन किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार? दररोज हजारो नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। आज कोणाचा मुलगा, उद्या कोणाचा पती आणि परवा कोणाचा भाऊ या वाहतूक व्यवस्थेचा बळी ठरल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का? उरणकरांना आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या कृतीची गरज आहे। प्रशासनाने नागरिकांच्या संयमाची परीक्षा न घेता या प्रश्नावर त्वरित निर्णय घ्यावा। खड्डेमुक्त रस्ता, कोंडीमुक्त मार्ग आणि सुरक्षित प्रवास ही उरणकरांची मागणी नसून त्यांचा मूलभूत हक्क आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर, सहतृप्ती भोईर, उरण।